Okay, let's start today's lesson. Lesson number 10, force and types of forces. फोर्स म्हणजे काय? बल. फोर्स म्हणजे बल. आणि बल आणि बलाचे प्रकार. धड्याचं नाव आहे फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्सेस, म्हणजे बल आणि बलाचे प्रकार. आता पहिलं पेज जे आहे, पेज नंबर 70, यावर आपल्याला दिलेले 6 पिक्चर्स आहेत. बरोबर आहे, आपण बघितलेले आहे, तरीसुद्धा एकदा रिवाईज करून घेऊया. 6ही चित्रांमध्ये काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी होते आहे. पहिल्या चित्रामध्ये नावेला म्हणजेच ते होडी जे आहे त्याला वलवण्याचं काम सुरू आहे. बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी ओअरचा वापर केलेला आहे. OAR, ओअर म्हणजे वलवण्यासाठी वापरणारी जी फळी असते त्याला ओअर असं म्हणतात. ठीक आहे. दुसऱ्या चित्रामध्ये स्पंज आहे, त्याला आपण प्रेस करण्याचा प्रयत्न करतो आहे. तिसऱ्या चित्रामध्ये सुद्धा एक रॉड आहे आणि रॉडला आपण पुशअप करत असताना किंवा पुलअप्स करण्यासाठी म्हणून वापरला जाणारा तो रॉड आहे, एक्झरसाईजच्या वेळेला वापरतात. चौथ्या चित्रामध्ये बुलक जे आहे ते ओढून नेत आहे, म्हणजेच त्या ठिकाणी फोर्स लागतो आहे. नंतरच्या चित्रामध्ये एक मुलगा टायर जो आहे तो खेळतो आहे, म्हणजे टायरला काडीच्या मदतीने समोर नेत आहे. आणि नंतरच्या चित्रामध्ये 6व्या चित्रामध्ये एक मुलगा फुटबॉलला किक करतो आहे. 6ही चित्रांमध्ये ॲक्टिव्हिटी होते आहे. 6ही चित्रांमध्ये विशिष्ट बल लागते आहे आणि हे बल विशिष्ट करून मस्क्युलर फोर्स आहे, म्हणजे मसल्सच्या मदतीने करण्यात येणारं ते बल आहे, म्हणून त्याला मस्क्युलर फोर्स असं आपण म्हणतो. बरोबर आहे. ते हे 4ही प्रश्नच आधारित असलेले आहे की कोणत्या पद्धतीचे बल त्या ठिकाणी लागते आहे. बरोबर आहे. किंवा कोणती ॲक्टिव्हिटी होती आहे ते तुम्ही वाचून सोडवू शकता. सोपे आहे, आपल्या ज्ञानावर आधारित असलेले प्रश्न आहेत. तसे ते आपण पाहिलेले आहे, तरीसुद्धा रिवाईज केला आपण. त्यानंतर नो ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन ऑन इट्स ओन. कुठलाही ऑब्जेक्ट स्वतःच्या, जर समजा एखादा ऑब्जेक्ट ठेवलेला असेल आणि तो स्वतःहून, म्हणजे जर समजा तो जिवंत नसेल, सजीव नसेल, तर तो स्वतःहून हालचाल करेल का? हालचाल करणार नाही. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की नो ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन ऑन इट्स ओन. कुठलाही ऑब्जेक्ट स्वतःच्या भरोशावर त्याची स्थिती बदलू शकत नाही. त्यानंतर बघा, फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह ॲन ऑब्जेक्ट. कुठलाही ऑब्जेक्ट हा स्वतःहून हालचाल करणार नाही जोपर्यंत त्याला बाह्य बल दिलं जात नाही, म्हणजे बाह्य बलाची आवश्यकता त्या ठिकाणी असते. फोर्स इज यूज टू चेंज द डायरेक्शन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन मोशन ऑर टू स्टॉप इट. म्हणूनच फोर्सची आवश्यकता असते, बलाची आवश्यकता असते. कशासाठी? टू मूव्ह ॲन ऑब्जेक्ट, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ऑब्जेक्टला मूव्ह करण्यासाठी, हालचाल करण्यासाठी. ऑर टू स्टॉप इट, म्हणजे एक तर त्याला गती देण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी, म्हणून फोर्सचा वापर केला जातो. त्यानंतर एक चित्र दाखवलेलं आहे. पहिले कॅन्युटेलमध्ये स्प्रिंग दिलेला आहे, दोन्ही बाजूनी पुल केलेला आहे, त्याला ओढत असताना आपण पाहतो आहे. दुसऱ्या चित्रात एक ब्लॅकस्मिथ आहे. ब्लॅकस्मिथ म्हणजे काय होते? लोहार. लोहार जो आहे तो लोखंड जे आहे ते गरम करतो आणि त्याच्यावर घराचे घाव घालतो. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर फोर्सची व्याख्या दिलेली आहे, ती सगळ्यांनी पाठ करून घ्यायची आहे. फोर्स इज नेसेसरी टू चेंज द शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट. बरोबर आहे. फोर्स इज नेसेसरी म्हणजे बलाची आवश्यकता असते. नेसेसरी म्हणजे आवश्यकता असणे, बलाची आवश्यकता असते. कशासाठी? टू चेंज द शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट, म्हणजे एखाद्या वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. ही व्याख्या आहे फोर्सची. त्यानंतर बघा, नेक्स्ट पेजवर, पेज नंबर 71वर टाईप्स ऑफ फोर्स दिलेले आहे. टाईप्स ऑफ फोर्समध्ये पहिला फोर्स आहे तो म्हणजे मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स, तिथे एक चित्रसुद्धा दाखवलेला आहे, एक बॉडी बिल्डर आहे दाखवलेला आणि तो डंबेल घेऊन दाखवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय? तर मस्क्युलर फोर्स, मसल्सचा वापर करून जो बल वापरला जाते, किंवा ज्या बलामध्ये मसल्सचा वापर असतो, मसल्स आणि बोन्सचा वापर असतो, त्या बलाला आपण मस्क्युलर फोर्स असं म्हणतो. ठीक आहे. म्हणा, द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल्स इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स. ही व्याख्या सुद्धा आहे आणि व्याख्या आपल्याला पाठ करायची आहे. बरोबर आहे. तर जो बल मसल्सच्या मदतीने वापरला जातो किंवा तयार होतो त्याला आपण मस्क्युलर फोर्स असं म्हणतो. एक्झाम्पल आहे लिफ्टिंग द वेट बाय युजिंग मस्क्युलर फोर्स, हे एक्झाम्पल आहे त्याचं. दुसरा प्रकार आहे मेकॅनिकल फोर्स. दुसरा प्रकार काय आहे? मेकॅनिकल फोर्स. हां, ज्याप्रमाणे मस्क्युलर फोर्समध्ये मसल्सचा वापर होत होता, त्याचप्रमाणे
मेकॅनिकल फोर्समध्ये कशाचा वापर होतो? मशीन्सचा वापर होतो, म्हणून त्याला मेकॅनिकल फोर्स म्हणतात. मराठीमध्ये त्याला यांत्रिक बल असं म्हणतात. ठीक आहे. वी यूज डिफरंट मशीन्स फॉर डुईंग मेनी टास्क. मस्क्युलर फोर्स इज यूज फॉर रनिंग सम मशीन्स. मस्क्युलर टास्क म्हणजे ज्या वेळेला आपण बऱ्याचशा अशा मशीन्स आहेत, उदाहरणार्थ सायकल, त्याला मस्क्युलर फोर्सचा वापर करावा लागतो आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे सायकल चालवताना आपल्याला पायांचा हाताचा वापर करावा लागतो. मग ते झालं मस्क्युलर फोर्स. परंतु ते वापरण्यात येणारी जी मशीन आहे ते तर शेवटी यंत्रच आहे की नाही. इट इज अ मशीन. दॅट्स वाय इट्स अ मेकॅनिकल फोर्स. ठीक आहे. सम मशीन्स आर रन बाय युजिंग इलेक्ट्रिसिटी ऑर फ्युएल. काही मशीन्स ज्या आहे इलेक्ट्रिसिटीचा वापर करून, म्हणजेच विद्युत पुरवठा त्याला लागतो. जसं आपल्या घरी असलेलं मिक्सर, त्याला लाईट असली तर चालते, नाही लाईट नसली तर काय होईल? चालेल का? नाही. मशीन्स लाईक लॅटर आर कॉल्ड ऑटोमॅटिक मशीन्स. आता नवीन ज्या आधुनिक मशीन्स येऊन राहिलेल्या आहेत त्या आधुनिक मशीन्सला आपण स्वयंचलित मशीन किंवा स्वयंचलित यंत्र असं म्हणतो. बिकॉज अ मेकॅनिकल फोर्स इज यूज्ड हिअर. कारण त्या ठिकाणी मेकॅनिकल फोर्सचा वापर केलेला असतो. फॉर एक्झाम्पल स्विंग मशीन, इलेक्ट्रिक पंप, वॉशिंग मशीन, मिक्सर एसेट्रा. ठीक आहे. याची यादी तुम्हाला करायची आहे की कोणते कोणती आपल्या घरी यंत्र आहे. उदाहरणार्थ आपण जर या क्लासरूममध्ये पाहिलं तर आपल्याला काय दिसते? यंत्र. बरोबर आहे. फॅन हे एक यंत्रच आहे. त्यानंतर लाईट आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला यंत्र पाहायला मिळतात. जर इथे डिजिटल बोर्ड असतं तर डिजिटल बोर्डसुद्धा काय राहिलं असतं? कम्प्युटरसुद्धा काय राहिलं असतं? यंत्रच राहिलं असतं. म्हणजे म्हणा द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ मशीन इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स. ही मेकॅनिकल फोर्सची व्याख्या आहे. ज्या वेळेला मशीन्सचा वापर आपण करत असतो किंवा जे बल मशीन्सच्या म्हणजेच यंत्राच्या वापराने तयार होते त्या बलाला मेकॅनिकल फोर्स असं म्हणतात. ठीक आहे. दोन प्रकार पाहिले आपण बलाचे. पहिला प्रकार पाहिला होता मस्क्युलर फोर्स म्हणजे स्नायू बल, आणि दुसरा प्रकार आत्ताच पाहिला आपण तो म्हणजे मेकॅनिकल फोर्स. मेकॅनिकल फोर्स म्हणजेच यांत्रिक बल. आता तिसरा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्व बल. इफ एन ऑब्जेक्ट इज थ्रोन अपवर्ड बाय अप्लाइंग फोर्स. जर समजा एखाद्या वस्तूला आपण वर आकाशामध्ये फेकलं किंवा उंच ठिकाणी फेकलं विशिष्ट बल. आता उदाहरणार्थ आपल्या हातात चेंडू असू शकतो, तर चेंडू आपण ग्राउंडवर फेकतो. बरोबर आहे. वर आकाशाकडे जर आपण बल लावून त्याला फेकलं, इट रिचेस इट अ सर्टन हाईट. तो एका विशिष्ट उंचीपर्यंत जातो. चित्रामध्ये पहा एक मुलगा दिसत आहे, PV टी-शर्ट घातलेला. त्याने चेंडूवर आकाशात फेकला विशिष्ट बल लावून. पण काय होते? एका विशिष्ट अंतरापर्यंत तो बॉल किंवा चेंडू जातो हवेमध्ये आणि पुन्हा कम्स डाऊन अगेन. पुन्हा तो खाली येतो. वाय इज धिस सो? असं का बरं होते? वाय डू फ्रूट्स ऑन ट्रीज फॉल टू द ग्राउंड? चित्रात पहा, या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे. एक झाड आहे, झाडाला आंबे लागलेले आहे. त्या एक ॲटोमॅटिकली तो आंबा जो आहे पिकल्यानंतर कुठे पडतो आहे? खाली पडतो आहे. तो आकाशात वरती का नसेल गेला, खालीच का बरं पडला असेल? बरोबर आहे. हां, कारण त्या ठिकाणी काय आहे? गुरुत्वाकर्षण शक्ती. गुरुत्वाकर्षण कुठे असते? तर गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या आतमध्ये असते. बरोबर आहे. द अर्थ पुल्स ऑल द ऑब्जेक्ट्स टुवर्ड इट सेल्फ. म्हणजे आपली पृथ्वी, जे पृथ्वीवरचे सगळे काही ऑब्जेक्ट्स आहेत ते आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करते, म्हणजे पृथ्वीकडे ओढण्याचा प्रयत्न करते. इथे व्याख्या दिलेली आहे. द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ टू पुल ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स इट सेल्फ इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे पहा, जो बल कोण लावते? अप्लाइड बाय द अर्थ. कोणाच्या द्वारे लावला जातो? पृथ्वीच्या द्वारे. जो बल पृथ्वीच्या द्वारे लावला जातो टू पुल ऑब्जेक्ट्स. कशासाठी? ऑब्जेक्टला ओढण्यासाठी. टुवर्ड इट सेल्फ. कोणाकडे ओढण्यासाठी? टुवर्ड्स इट सेल्फ. पृथ्वीकडे इतर कोणतेही ऑब्जेक्ट्स ओढण्यासाठी लावण्यात येणारं जे बल आहे त्या बलाला आपण कोणतं बल म्हणणार आहे? गुरुत्वाकर्षण बल किंवा गुरुत्वाकर्षण शक्ती. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. ओके. हो, ही सुद्धा व्याख्या आपल्याला पाठ करायची. त्यानंतर बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे त्या संदर्भात एक चित्र दाखवलेलं आहे खाली इन द पास्टमध्ये. बरोबर आहे. तर त्यांचं नाव आहे सर आयझॅक न्यूटन. त्यांचं नाव आहे सर आयझॅक न्यूटन.
यांनी काय केलं, डिस्कवर्ड ग्रॅव्हिटेशन इन द 17th सेंचुरी. 17व्या शतकामध्ये त्यांनी कशाचा शोध लावला, तर ग्रॅव्हिटीचा शोध लावला, ग्रॅव्हिटेशन फोर्सचा शोध लावला. द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स इन अ डायरेक्शन. पृथ्वीचं जे ग्रॅव्हिटेशनल बल आहे, गुरुत्व बल आहे, ते डायरेक्शन अपोजिट टू दॅट ऑफ ॲन ऑब्जेक्ट मुव्हिंग अपवर्ड्स. ते डायरेक्शन अपोजिट टू दॅट ऑफ ॲन ऑब्जेक्ट मुव्हिंग अपवर्ड्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती अशा पद्धतीने कार्य करते की ज्या वेळेला ऑब्जेक्ट अपवर्ड जातो ते त्याच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते. म्हणजे चेंडू वरच्या दिशेला चालला आहे तर गुरुत्व बल त्याच्या विरुद्ध दिशेला कार्य करत आहे, बरोबर आहे. हेन्स द स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणून काय होते, पहा, आपण हातातून फेकलेला चेंडू वर चाललेला आहे, म्हणजे वरच्या दिशेला चाललेला आहे, पण तो वरच्या दिशेला जात असताना त्याची स्पीड हळूहळू कमी होते. सुरुवातीला खूप जास्त राहते, पण त्याची स्पीड जास्त कडून कमीकडे जाते, म्हणजे कमी कमी होत जाते. इतकं माहीत आहे तुम्हाला, जास्तकडून कशी होत राहते, कमी कमी. कारण गुरुत्वाकर्षण शक्ती वरच्या दिशेकडून खालच्या दिशेकडे प्रयुक्त असते. म्हणजेच काय, तर ते अपोजिट डायरेक्शनला कार्य करते. गुरुत्वाकर्षण शक्ती वरून खाली कार्य करते, तर आपण फेकलेला जो बल आहे, मस्क्युलर फोर्स, तो वरतून खालून वर चाललेला आहे, म्हणजे ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतं. देन द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फॉलिंग डाऊन इन्स्टेड ऑफ गोईंग अप एनी फर्दर. व्हाईल फॉलिंग इट्स स्पीड गोज ऑन इन्क्रीजिंग ऑल द टाईम ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणून त्याची जी स्पीड आहे ते वाढत जाते जेव्हा तो खाली येतो. म्हणजे खालच्या दिशेला येताना पाहायचा चेंडूला त्याची स्पीड वाढत जाते, वरपर्यंत एका विशिष्ट अंतरापर्यंत जाते, त्याची स्पीड कमी कमी झाली का वरून तो जसा खाली यायला लागतो त्याची स्पीड वाढत जाते. त्यानंतर पेज नंबर 72 पहा. या ठिकाणी आणखी काही उदाहरणं दिलेली आहे. लेट्स ट्राय दिस, करून पहा. टेक अ स्मॉल स्टोन अँड बकेट फुल ऑफ वॉटर. एक छोटा गोटा घ्या आणि बादली पाण्याने भरून घ्या. ड्रॉप द स्टोन इन टू द वॉटर फ्रॉम अ हाईट ऑफ अबाउट 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर एवढ्या अंतरावरून आपल्याला तो जो गोटा आहे तो वरून त्या बकेटीमध्ये पाडायचा आहे. यू विल हिअर द साऊंड ऑफ स्टोन ड्रॉपिंग इन वॉटर. पाण्यात तो गोटा पडल्याचा तुम्हाला आवाज येईल, बरोबर आहे. नाऊ ड्रॉप द सेम स्टोन इन टू द वॉटर फ्रॉम अ हाईट ऑफ अबाउट 100 सेंटीमीटर. आता तो पहिल्यांदा आपण 20 सेंटीमीटर म्हणजे बकेटीपासून कमी अंतरावरून पाडला होता. पहिल्या चित्रात एक मुलगा जवळून गोटा पाडताना दिसतो आहे आणि नंतर मग ते जवळपास 100 सेंटीमीटर अंतरावरून तो गोटा पाडताना दिसतो आहे. पहिल्यांदाचा आवाज जो आला आपल्याला आणि दुसऱ्यांदा जो आवाज आलेला आहे यामध्ये फरक आपल्याला आढळून येईल, ठीक आहे. व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन द साऊंड ऑफ द टू ॲक्शन्स अबो. वर दिलेल्या ज्या कृती आहेत त्यामध्ये कोणता बदल आहे. व्हॉट कॅन यू कॉन्क्लूड फ्रॉम दिस. तुम्हाला यावरून काय लक्षात येते. द ॲक्शन्स ऑफ लिफ्टिंग अ सॅक आर शोन इन द पिक्चर. या ठिकाणी लिफ्टिंग ऑफ सॅक म्हणजे पिशवी उचलण्याची जी काही कृती आहे या आकृतीमध्ये दाखवली आहे. वन सॅक लुक्स एम्प्टी. पहा, एक मुलगा चित्रामध्ये दाखवलेला आहे. पहिल्या चित्रामध्ये एक मुलगा म्हणजे मुलगा म्हणण्यापेक्षा माणूस आहे, तो रिकाम पोतं उचललेला आहे. SAC सॅक म्हणजे पोतं, लक्षात ठेवा. तर तो मुलगा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती खांद्यावर रिकामं पोतं घेऊन आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये ते पोतं भरलेलं आहे. दोन्ही आकृतीमध्ये जर निरीक्षण केलं तर पहिल्या चित्रामध्ये त्याला जास्त ताकद लागत आहे का, बल लागत आहे का, नाही. परंतु दुसऱ्या चित्रामध्ये त्याला बल लागते आहे. द अदर व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस इन द वे द टू सॅक्स आर लिफ्टेड. दोन्ही सॅक्स ज्या वेळेला उचलल्या जातात त्यावेळेला त्याच्यामध्ये काहीतरी बदल आपल्याला जाणवतो, फरक आपल्याला जाणवतो. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एम्प्टी सॅक इज लेस. रिकाम्या पोत्यावर गुरुत्व बल कमी पडतं. दॅट इज टू से इट वेट्स लेस. म्हणजेच त्याचा अर्थ असा होतो की त्याचं वजनसुद्धा कमी असतं. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन बिगर सॅक इज ग्रेटर. ज्या पिशवीमध्ये किंवा ज्या पोत्यामध्ये वजन जास्त भरलेलं आहे त्याच्यावरती गुरुत्व बलसुद्धा जास्त पडणार. म्हणजेच काय, दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं, इन अदर वर्ड्स द बॅग वेज मोर. त्याचा अर्थ त्या बॅगचं वजनसुद्धा जास्त आहे. म्हणून ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. म्हणून आपल्याला असं सांगता येईल की ग्रेटर फोर्स म्हणजे जास्त बल
हे वापरलं जातं अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. जास्तीत जास्त, यस, ही सुद्धा व्याख्या आहे. म्हणा एकदा, ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. म्हणजे जास्त वजन जर समजा उचलायचं असेल तर त्याच्यासाठी जास्त फोर्स लागणारच, बरोबर आहे. नो, बघा डू यू नो मध्ये काय आहे लक्ष द्या. टू वे ॲन ऑब्जेक्ट, म्हणजे एखाद्या वस्तूचं वजन आपल्याला करायचं असेल, इट इज हंग फ्रॉम द हुक ऑफ अ स्प्रिंग बॅलन्स. त्याला आपण ताणकाट्याला जोडतो किंवा ताणकाट्याला लावतो. ताणकाटा म्हणण्यापेक्षा आपण त्याला स्प्रिंग काटा म्हणू, स्प्रिंग असतो त्याच्यामध्ये म्हणून स्प्रिंग काटा, बरोबर आहे. द सस्पेंडेड ऑब्जेक्ट इज पुल्ड डाऊनवर्ड्स बाय द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. त्या ताणकाट्याला, त्या स्प्रिंग काट्याला आपण एखादी वस्तू जोडली, त्या आकुडा असतो त्या ठिकाणी, त्या आकुड्याला लावल्यानंतर काय होते, जो काही सस्पेंडेड ऑब्जेक्ट आहे तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली ओढल्या जातो. ॲट द सेम टाईम, त्याच वेळेला द फोर्स ऑफ द टेन्शन इन द स्प्रिंग कॉन्स्टंटली पुल्स द ऑब्जेक्ट अपवर्ड्स. टेन्शन जे आहे, दोन गोष्टी ॲट अ टाईम होत आहे. त्याचं वजन जे आहे त्या ताणकाट्याला, त्या वस्तूचं वजन ताणकाट्याला खाली ओढत आहे, गुरुत्वाकर्षण खाली ओढत आहे त्याला, आणि त्याच वेळेला ताणकाटा त्याला वरती ओढण्याचा प्रयत्न करतोय. वरती ओढण्याचा इन द सेन्स त्याचं जे वजन आहे ते त्याला कॉन्स्टंट ठेवायला लागेल की नाही. म्हणजेच काय, अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शनच्या दोन्ही क्रिया ॲट अ टाईम घडत आहेत. द ऑब्जेक्ट कम्स टू रेस्ट व्हेन द टेन्शन इन द स्प्रिंग अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द ऑब्जेक्ट बिकम इक्वल. मग तो ताणकाटा कोणा ठिकाणी रेस्ट करतो, कोणा ठिकाणी थांबतो, ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्ती किंवा गुरुत्व बल आणि त्या वस्तूचं वजन इक्वल होईल, त्यावेळेला तो ताणकाटा एका ठिकाणी स्थिर होतो. इन दिस पोझिशन द स्केल ऑन द स्प्रिंग बॅलन्स शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट विच इज द वेट ऑफ द ऑब्जेक्ट. मग या वेळेला काय आहे, ज्या ठिकाणी तो काटा स्थिर होतो त्या काट्यावर स्केल लावलेली असते, त्या स्केलवरचं जे वजन असेल ते आपल्याला समजून घ्यायचं की ते वजन म्हणजे त्या काट्याचं काय राहील, त्या वस्तूचं वजन राहील, बरोबर आहे. मग आपण सांगतो त्याला की वस्तूचं वजन 5 किलो आहे किंवा उदाहरणार्थ 10 किलो आहे, अशा पद्धतीने. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड द वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. बघा या ठिकाणी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे की जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, वस्तूवर ॲक्ट झालेलं, वस्तूवरती असलेलं जे काही बल आहे, गुरुत्व बल आहे, त्या बलावरून आपल्याला काय काढता येतं, वस्तूचं वजनसुद्धा काढता येतं. पर्पल कलरचा बॉक्स समजला सगळ्यांना. त्यानंतर बघा, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑपरेट बिटवीन द सन अँड द प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम. बिकॉज ऑफ धिस द प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन. पहा, सूर्य आणि सूर्यमालेतील इतर जे काही ग्रह आहे त्यावर सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्ती, जशी पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे तशीच आपल्या सूर्यामध्ये सुद्धा बल आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. आणि त्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या कारणामुळे इतर जे ग्रह आहे ते सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती फिरतात. ॲट द सेम टाईम, त्याच वेळेला ग्रॅव्हिटी ऑल्सो ऑपरेट्स बिटवीन प्लॅनेट्स अँड देअर सॅटेलाइट. त्याच वेळेला ग्रॅव्हिटी कशामध्ये असते, तर प्लॅनेट्स अँड देअर सॅटेलाइट म्हणजे ग्रह आणि उपग्रहामध्ये सुद्धा असते, बरोबर आहे. देन व्हाय डोंट ऑल द प्लॅनेट्स अँड सॅटेलाइट्स फॉल टुवर्ड द सन. दोन गोष्टी ॲट अ टाईम लक्षात ठेवायच्या, म्हणजे पृथ्वीमध्ये सुद्धा गुरुत्वबल असते, त्याचप्रमाणे सूर्यामध्ये सुद्धा गुरुत्वबल असते. त्याचप्रमाणे जे काही ग्रह आहे त्यांचे उपग्रह जे आहे त्यांच्यामध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती ॲक्ट होत असते. त्यानंतर बघा, सगळ्यात शेवटी पेज नंबर 72च्या खाली मॅग्नेटिक फोर्स असा दिलेला आहे. आतापर्यंत आपण 3 बल शिकलो. पहिलं बल कोणतं होतं, मस्क्युलर फोर्स. फर्स्ट फोर्स वॉज मस्क्युलर फोर्स, सेकंड वॉज मेकॅनिकल फोर्स, थर्ड वॉज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नाउ वी आर गोइंग टू लर्न द फोर्थ फोर्स ऑर टाईप ऑफ फोर्स इज मॅग्नेटिक फोर्स. आता नावामध्येच आहे मॅग्नेटिक. मॅग्नेट म्हणजे चुंबक, त्याला मराठीमध्ये चुंबक म्हणतो आपण, लोह चुंबक असं म्हणतो ना आपण. हां, तर ते चुंबकीय बल. चौथा प्रकार कोणता म्हणायचा आपण त्याला, चुंबकीय बल. प्लेस अ मॅग्नेट ऑन अ टेबल. आता ही कृती आपण गंमत म्हणून एक कृती करून पाहायची. समजा हा टेबल आहे, एक असा टेबल आहे आणि या टेबलवर आपण मॅग्नेट ठेवलं. प्लेस मॅग्नेट ऑन अ टेबल. या ठिकाणी काय ठेवलं आपण, मॅग्नेट. दिस इज मॅग्नेट. ओके,
मी या ठिकाणी टेबलवर जर मॅग्नेट ठेवलं, टेक अ बिग आयर्न नेल टुवर्ड्स द मॅग्नेट. आता तुम्ही एक खिळा घ्या, समजा हा खिळा आहे आणि हा खिळा मॅग्नेटकडे आपण जर नेला, इट स्टिक टू द मॅग्नेट. तो कशाला चिकटेल? त्या मॅग्नेटला चिकटून जाईल, बरोबर आहे. नाऊ होल्ड द मॅग्नेट अपराईट इन द एअर. आता हा मॅग्नेटला अपराईट इन द एअर जर पकडला आपण, अवे फ्रॉम द नेल, खिळ्यापासून दूर पकडलं, ठीक आहे. व्हॉट हॅपन्स, काय होईल? पहिले काय केलं होतं, हे मॅग्नेट आहे समजा, आपण मॅग्नेट टेबलवर ठेवलं होतं आणि हा खिळा आहे समजा, खिळ्याला आपण मॅग्नेटपर्यंत नेलं, ते लगेच मॅग्नेटकडे तो चिकटला असता, बरोबर आहे. आता आम्ही खिळा टेबलवर ठेवला आणि मॅग्नेटला माझ्या हातात हवेमध्ये घेतलेला आहे अपराईट अशा पद्धतीने. खिळा जो आहे तो काय होईल? हवेत बिलकुल त्या मॅग्नेटला चिकटून जाईल, ॲटोमॅटिकली चिकटताना तुम्हाला दिसेल की नाही. मग आता यावरून आपल्याला लक्षात येते, ही व्याख्या आहे मॅग्नेटिक फोर्सची. द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. किती सोपी आहे पहा, म्हणा. द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. ही व्याख्या तुम्हाला लिहायची आहे. हेडिंग मॅग्नेटिक फोर्स टाकायचं आणि ती व्याख्या लिहून टाकायची, ठीक आहे. म्हणजे ज्याप्रमाणे बघा मस्क्युलर फोर्समध्ये पाहिलं होतं, लक्ष द्या सगळेजण इकडे, मॅग्नेटिक ज्याप्रमाणे मस्क्युलर फोर्समध्ये मसल्सचा वापर होतो, मेकॅनिकल फोर्समध्ये मशीन्सचा वापर होतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये ग्रॅव्हिटेशनल म्हणजेच ग्रॅव्हिटेशनचा वापर होतो, त्याचप्रमाणे मॅग्नेटिक फोर्समध्ये कशाचा वापर होतो? मॅग्नेटचा. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? नेक्स्ट पहा, पेज नंबर 73. यावर दिलेला आहे एक फ्रिक्शनल फोर्स. 5वा प्रकार आपण शिकणार आहे तो म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षण बल. फ्रिक्शनल फोर्सला मराठीत आपण काय म्हणणार आहोत? घर्षण बल. काय म्हणायचं त्याला? सगळेजण सांगा. घर्षण बल. आता घर्षण बल म्हणजे काय बघा. वेन अ कॅरम पीस इज फ्लिक्ड लाईटली इट स्लाइड्स ओव्हर द कॅरम बोर्ड बट स्टॉप ॲट सर्टन डिस्टन्स. कॅरमवर जर समजा तुम्ही स्ट्रायकर मारलं तर ते स्ट्रायकर विशिष्ट अंतरावर जाऊन थांबून जाते, बरोबर आहे. अ बॉल रोलिंग ओव्हर अ फ्लॅट ग्राउंड स्टॉप ॲट सर्टन डिस्टन्स. एखादा चेंडू जर समजा आपण सपाट मैदानावर ठेवला आणि त्याला घसरवलं तर तो विशिष्ट अंतरावर जाऊन थांबेल. वाय डज दिस हॅपन? असं का बरं होतं? वेन टू सरफेसेस रब अगेन्स्ट इच अदर. जेव्हा आपण दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासतो, द फोर्स ऑफ फ्रिक्शन कम्स इन टू प्ले. त्यावेळेला काय होत असतं? फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे घर्षण बल त्या ठिकाणी कार्यरत असतं. इट ऑलवेज ॲक्ट्स अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ मोशन. घर्षण बल हे ज्या गतीमध्ये एखादी वस्तू असते त्याच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असतं. व्हेन अ ब्रेक इज अप्लाइड व्हाईल रायडिंग अ बायसिकल. सायकल चालवत आहात तुम्ही आणि त्यावेळेला जर तुम्ही ब्रेक लावले म्हणजेच बल लावलं तर काय होते? ब्रेक जे आहे ते त्या सायकलच्या रिव्हवरच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात आणि त्या सायकलला थांबवण्याचं काम करतात. हाऊ डज द ब्रेक वर्क? बिटवीन विच पार्ट्स इज फ्रिक्शन प्रोड्यूस. मग त्या ब्रेकच्या जे काही पृष्ठभाग आहे आणि सायकलच्या चक्क्याचा किंवा त्या रिंगचा जो काही पृष्ठभाग आहे त्यावरती घर्षण बल अप्लाय होत असतं, ठीक आहे. अशा पद्धतीने जे बल कार्यरत असतं त्याला बलाला आपण घर्षण बल असं म्हणतो. टेक 2 पीसेस ऑफ स्मूथ पेपर अँड 2 ऑफ सँड पेपर. जर समजा स्मूथ पेपर घेतला आपण आणि जर समजा रफ पेपर घेतला, सँड पेपरला म्हणतो आपण. सँड पेपर ते भिंती वगैरे घासण्यासाठी वापरतात, बरोबर आहे. त्याचा तुम्ही पृष्ठभाग स्पर्श करून पहा, तो कसा असतो? खरबळीत असतो, बरोबर आहे. एकमेकावर जर घासले तर आपल्याला लक्षात येईल की ते जो स्मूथ सरफेस आहे त्यावरती आणि याचं फ्रिक्शन घडून येईल, बरोबर आहे. घर्षण बल त्या ठिकाणी प्रयुक्त होतं. तर अशा पद्धतीने उरलेला जो भाग आहे आपण हा पुढच्या पिरियडला पाहूया, ठीक आहे. ज्या व्याख्या सांगितलेल्या आहेत त्या पाठ करायच्या आहे.